तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. आज खरंच खूप लवकर निघले बरं का कंपनीत. पाऊस यायला सुरुवात झाली आणि मित्र नसल्यामुळे ना मला कसं पायी चालत जावं लागते. नाही बघा, धंद्याच्या गोष्टी सुरू झाल्यात. गाडी पुसतोय तर ना मग नाशिक फाट्यापर्यंत आपल्याला लवकर लवकर जावं लागतं. तर बस येऊन स्टॉपला थांबली. बस आपली 5 मिनिटं थांबते. 5 मिनिटात आपण जर नाही आलो तर मी तुम्ही निघून जाते. तर त्यासाठी लवकरात लवकर जावं लागतं. तर आपण निघलो तिकडे. तर मित्रांनो, मी दररोज ह्या रस्त्याने जातो आणि दररोज मला हे पाऊले चालले ती पंढरीची वाट. म्हणजे माझ्या मुखातून निदान देवाचं नाव तरी निघतं. आणि ही पूर्वी जागा आहे ना खाली होती ह्या पुलाची. तर याचं डेकोरेशन केलं ज्यावेळेस आपली पंढरपूरची वारी जाते निधनं, त्यावेळेस याला डेकोरेट केलं आणि हे खूप छान प्रकारे डेकोरेट झालं. आणि आता खाली असलेली जागा पण किती छान वापरात आली, नाही काय? अशा भरपूर सिटीमध्ये जागा आहेत. तर मित्रांनो, मला एक गोष्ट शेअर करायची आहे की जे नवीन युट्यूबर आहेत, आता मी तर खूप शून्यातून म्हणजे खूप तळागाळातून, मला तर कोणताही एक्सपिरियन्स नाही आहे युट्यूबचा, तरी पण मी चालू केलंय आणि शिकत 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 कॉन्टेंट बनवत मी आता पोहोचलोय थोड्याशा टप्प्यावरती. अजून भरपूर मोठा टप्पा मला पार करायचा आहे आणि तो टप्पा पार करण्यासाठी मला सगळ्यांची गरज लागणार आहे. तर मी कसं सेल्फ लर्नर आहे, तर मला काही गोष्टी जर नाही समजल्या तर तुम्ही देखील सांगा की दादा असं कॉन्टेंट बनव, भाऊ असं कॉन्टेंट बनव. तर मी त्या पद्धतीत कॉन्टेंट बनवायला सुरुवात करेन. आता मी सेल्फ लर्नर असण्यामुळे जे काही करतोय ते सगळं युट्यूब वरतूनच शिकून सगळं करतो. कॉन्टेंट बनवतो. तुम्ही सांगा मला की कसं कॉन्टेंट मध्ये इम्प्रुव्हमेंट पाहिजे अजून, त्या पद्धतीने आपण कॉन्टेंट बनवू. तसं जर बघितलं ना बरं का मित्रांनो, सगळ्यात स्वच्छता असेल तर ते म्हणजे PCMC मध्ये. पण काही एरिया असे आहेत की त्या एरियामध्ये इम्प्रुव्हमेंट करण्याची खूप गरज आहे. आता इथे नाशिक फाटा ब्रिजच्या खाली एवढं पाणी साचतं आणि आजूबाजूच्या गाड्या जर गेल्या ना शेजारून तर पाणी उडतं. आता बघा, आता हे PMPL वाले तर कधी कोणाची काळजी करत नाही. एवढं जोरात स्पीड मध्ये घेऊन आला, पण व्हिडिओ काढताना मला बघितलं ना मग लगेच गाडी स्लो केली बरं का. म्हणजे असं नाही करायला पाहिजे, नाही का? मी सध्या जिथे उभा आहे ती आहे PMP बस येण्यापूर्वी बसण्याची जागा. तर ही जागा एवढी गलिच्छ झालेली आहे, तर तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवतो, थांबा. इथे पाऊस चालू असल्यामुळे नाही ते उभा पण राहता येत नाही आणि समोरच असा कचरा आणि थुंकलेले पण आहे, वास पण येतोय आणि इथे जे खाली सगळं पाणी साचलेलं आहे त्याच्यावरती. प्रत्येक वेळी प्रशासन चुकीचं नसतं बरं का. लोकांनी आपल्या सवयी नाही सुधारल्या पाहिजे. आपण आपल्या घरामध्ये थुकतो का? नाही ना. तरी इथे पाणी होतं तरी पण आहे ना तर पाण्यावरती बसावं लागलं कारण जागाच नव्हती. बस आली आज. मी तिकडे व्हिडिओ काढत बसलो. PMPचे स्टेशन जरा खूप खराब आहे बरं का. प्रशासनाने ना घ्यायला पाहिजे. मी व्हिडिओ दाखवणार आहे प्रशासनाला. आता चला जाऊया, बसमध्ये बसूया. प्रत्येकाला आहे ना घरी जाण्याची घाई असते, हे बरोबर आहे, साहजिकच आहे. घरी जाण्याची ओढ सगळ्यांनाच असते जॉबवरून निघाल्यानंतर. पण आहे ना आपल्यामुळं दुसऱ्यांना ना धोका निर्माण होईल याची जाण आपण आहे ना कायम खबरदारी घ्यायला पाहिजे बरं का. कारण इथे कुणी ना कुणी आपल्या घरच्यांची वाट पाहत असतं आणि ज्यावेळेस तुम्ही रोडवरती गाडी चालवता ना त्यावेळेस ना खूप सावधानपूर्वक चालायला पाहिजे. कारण एखाद्याचं जीवन आहे ना आपल्यामुळे संपू शकतं त्यामुळे.